चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया आणि ती बातमी अशी आहे की सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावरती आहेत। सुनेत्रा पवार दिल्लीत असताना अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात। सुनेत्रा पवार दिल्लीत असताना त्यांच्या दौऱ्यात प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंची अनुपस्थिती दिसून येते आणि दोघांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण आले। तटकरे पटेल खासदार असूनही संसद परिसरात सुनेत्रा पवार एकट्याच होत्या। पक्षातील अंतर्गत मतभेदाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे। राष्ट्रवादीतल्या कथित अंतर्गत वादावर सुनेत्रा पवारांनी मौन बाळगले तर निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरही सुनेत्रा पवारांनी चुप्पी साधली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, यापूर्वी दादा जेव्हा केव्हा दिल्ली दौऱ्यावर यायचे तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघे त्यांच्याबरोबर असायचे। अर्थात सुनेत्राताईंबरोबर देखील त्यांनी असणं अपेक्षित आहे, कारण त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पक्षाच्या। ते नेमके कुठे आहेत आणि खरंच काही मतभेद आहेत म्हणून त्यांची अनुपस्थिती आहे का? आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर। प्रशांत, तुला माझा आवाज येतोय? कदाचित प्रशांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण जेव्हा दिल्ली दौऱ्यावरती आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष येत आहेत अशा वेळी एक आपण म्हणूयात की प्रोटोकॉल असतो की खासदारांनी, पक्षाच्या खासदारांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना तिथे अटेंड करणं, त्यांच्याबरोबर असणं दौऱ्यामध्ये हे अपेक्षित आहे। पण निवडणूक आयोगाला दादांच्या निधनानंतर जे पत्र दिलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा सुनेत्रा पवारांकडनं जे पत्र दिलं गेलं त्यातनं हे सगळे मतभेद निर्माण झालेले आहेत का, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारच काही अलबेल आहे असं म्हणता येणार नाही। आणि त्यातनंच आपण बघतोय की ही दोन महत्त्वाचे चेहरे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले हे दोन महत्त्वाचे चेहरे सुनेत्रा पवार यांच्याबरोबर दिल्ली दौऱ्यात दिसून येत नाहीये। सुनील तटकरे त्यापैकी मुंबईमध्ये असल्याचं कळतंय, तर प्रफुल्ल पटेल जे खासदार आहेत ते मात्र दिल्लीत असताना सुनेत्रा पवार यांच्यासोबत का दिसत नाहीयेत? संसद परिसरात जेव्हा सुनेत्रा पवार आल्या तेव्हा त्या एकट्याच होत्या आणि त्यांच्याबरोबर इतर काही त्यांचे सहकारी होते, पण पक्षातला एक प्रमुख नेता किंवा एक महत्त्वाचा चेहरा त्यांच्याबरोबर असणं अपेक्षित होतं। त्यात सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल दोघांपैकी एकही जण दिसत नाही। याचं नेमकं कारण काय? अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडनं। प्रशांत, विशाल, जर बघितलं आपण ते अत्यंत महत्त्वाचं आहे की 2 दिवसाच्या दौऱ्यावरती सुनेत्रा पवार ह्या राजधानी दिल्लीत आल्या होत्या। काल म्हणजे 1 एप्रिल रोजी रात्री त्या उशिरा साधारणतः 9:30 वाजता त्या दिल्लीत दाखल झाल्या। जेव्हा त्या विमानतळावरती होत्या तेव्हा देखील एकही ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं नाही किंवा त्यांचं दिल्लीत जे आगमन झालेलं आहे त्यानिमित्ताने तिथे विमानतळावरती दाखल झालेल्या नव्हत्या। त्यानंतर जेव्हा त्या आज सकाळी जेव्हा त्या संसद भवनाच्या परिसरात पोहोचले तेव्हा प्रफुल्ल पटेल देखील तिथे नव्हते। ज्या पद्धतीने चर्चा होती की सुनील तटकरे राहतील, पण सुनील तटकरे हे मुंबईत थांबून राहिले। जेव्हा सुनील तटकरेंनी या संदर्भात विचारलं गेलं, त्याच्याकडून माहिती घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या कामासाठी मी लोकसभा मतदारसंघात आलेलो आहे। पण दुसरीकडे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की यापूर्वी जेव्हा सुनेत्रा पवार या दिल्लीत आल्या होत्या त्यावेळेस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांनीही त्यांचं स्वागत केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण नेत्यांसोबत त्याच्या भेटी घडवून आणल्या होत्या। आजच्या दरम्यान इथे जर बघितलं तर सुनेत्रा पवार ह्या संसद भवनाच्या परिसरात एकट्या फिरत होत्या, कुठलाही मोठा नेता हा त्यांच्यासोबत नव्हता। त्यामुळे विशाल, आता चर्चा अशी आहे की जसं काल पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की 2च पदांचा उल्लेख हा केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये करण्यात आला आहे। त्यानंतर बरोबर प्रफुल्ल पटेल असो किंवा सुनील तटकरे असो यांना कुठलंही पद देण्यात आलं नाही। त्यामुळे विशाल होऊ शकते या दोघांमध्ये राष्ट्रवादी त्याच्यावर आता हा सगळा वाद आहे का किंवा मतभेद आहेत का, आणि त्यातनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघंही सुनेत्रा पवारांबरोबर तिथे उपस्थित नसल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल।